जय महाराष्ट्र मित्रांनो. जय शिवराय. जय शंभूराजे. मित्रांनो, शॉप चालवणं म्हणजे फक्त व्यवहार करणं नाही हा, तर ते एक प्रकारच्या सेवेचे साधन आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे लक्ष जाते ते आपल्या शॉपच्या स्वच्छतेकडे. आज रविवार आहे. आपण आज शॉपची स्वच्छता करणार आहे. आपण प्रत्येक रविवारी शॉपची स्वच्छता करतोच. तर मी थोडक्यात दाखवतो की शॉपची स्वच्छता कशी करतो. मित्रांनो, जिथे तुम्ही काम करता ना, तिथं ते स्वतःचं आहे असं काम करा. आज मी स्वच्छतेबद्दल बोलतोय, कारण ग्राहक आपल्याकडे स्वच्छता बघूनच येणार. जेव्हा ग्राहक आपल्या शॉपमध्ये पहिलं पाऊल टाकतं ना, तेव्हा त्याला आपलं साहित्य दिसत नाही. सगळ्यात पहिला त्याला दिसतं तुमची स्वच्छता, सजावट आणि व्यवस्था. हे सगळ्यात आधी त्याला दिसतं. आजची सुरुवात केली देवाच्या पाया पडून. सगळ्यात आधी शेगडी क्लीन करणार आहे. त्यासाठी साहित्य एक बाजूला ठेवून घेतलं. आपलं काम आणि आपलं कष्ट प्रामाणिक असेल तर आपल्याला शॉप चालवायची संधी पण नक्की मिळते. या शॉपमध्ये जरी मी काम करत असलो तरी या शॉपचा मी मालक आहे. मित्रांनो, माझं पण स्वप्न आहे की माझं स्वतःचं शॉप असावं. हे स्वप्न फक्त एवढंच नाही की स्वतःचं शॉप फक्त उघडणं, तर ते एक संघर्षाचं प्रतीक आहे. तर आपले काम करून अनुभव घेण्याचे दिवस आहेत. वेळ आणि अनुभव भरपूर काही शिकवून जातो. शॉप चालू केल्यानंतर सामान्य नागरिकांचा डोक्यात एक विचार असतो, लोक येतील काय, आपण यशस्वी होईल काय. सुरुवात तर केली आहे, आता पुढं काय. तर मित्रांनो, हेच प्रश्न आपल्याला पुढं जाऊन प्रेरणा देतात. आपलं स्वतःचं दुकान म्हणजे स्वातंत्र्य. ना कोणाचा आदेश, ना कोणाचे बंधन. स्वतःची मेहनत, स्वतःचे निर्णय आणि त्यातून उगम पावणारे स्वतःचे यश. कॅफे, हॉटेल किंवा रेस्टॉरंट ते फक्त डिश, साहित्य किंवा वस्तू विकण्याचे ठिकाण नाही. तुमच्या जिद्दीचं, मेहनतीचं आणि आत्मविश्वासाचं एक जिवंत उदाहरण आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, स्वप्न कुठलं पण असू दे, ते साकार करण्याची धमक ठेवा. एक दिवस नक्की येईल की तुम्ही स्वतःचं साम्राज्य उभा कराल. मित्रांनो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. चॅलेंज घेतलं 100 दिवस व्हिडिओ टाकण्याचं. तुमची जर साथ आणि तुम्ही जर सपोर्ट करत असाल तर नक्की हे चॅलेंज कंप्लीट होईल. मित्रांनो, प्रत्येक दिवस हा नवा असतो आणि प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येत असतो. या संधीचं सोनं कसं करायचं हे आपण ठरवायचं. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. तुम्ही पुढे वाटचाल करत राहा. अडथळे येणार, थांबवणारे भेटणार, पण तुम्ही लक्षात ठेवा, झाडाला दगड फेकले जातात कारण ते फळ देतात. यश मिळवायचे असेल तर अपयशाची भीती सोडावी लागणार. कारण जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश. कारण हे तुमचं आयुष्य आहे. हे कोणीच बदलू शकत नाही. हे फक्त तुम्हीच बदलू शकता. संपला विषय.